कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे या रणधुमाळीत प्रचार करतायत। राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल असं नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये दिसून आलंय। त्यामुळे भाजप आणि काँग्रेसचे नेते मतदारांना स्पष्ट बहुमताचं सरकार द्या असं आवाहन करतायत। सभा आणि रॅलींचा देखील धडाकाच लावलाय। भाजपच्या केंद्रातून पैसे पाठवून शहर एकीकरण समितीत खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा गंभीर आरोप आज शहर एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी केलाय। शरद पवार एकीसाठी प्रयत्न करतायत, पण त्यांचं कोणी ऐकत नसल्याची खंतही किरण ठाकूर यांनी व्यक्त केली आहे। कर्नाटकमधील सीमा भागातल्या मराठी बहुल जनतेनं एकीकरण समितीचा पाठिंबा द्यावा असं प्रयत्न सुरू आहेत। राष्ट्रीय पक्षाशी ज्यांनी हातमिळवणी केलेली आहे त्याला त्यांनी पैसे तुझ्या लोकसभेच्या वेळेला वाटलेले आहेत। काही लोकांनी लक्ष्मीचे पैसे वाटलेले आहेत आणि ते आता एकीची भाषा करतात। शरद पवार आज सुद्धा इकडे बघतायत नजरेने, त्यांच्या प्रत्यक्ष त्यांना काही मला सुद्धा फोन येत आहेत त्यांचे। त्यांनी सांगितलं होतं की दीपक दळवी आणि तुम्ही बसून एकी करा, पण दीपक दळवी हातबल आहेत, त्याला आम्ही काय करणार। देशातील अनेक राज्यांमध्ये रोख रकमेची मोठ्या प्रमाणात चणचण भासत असल्याचं समोर आल्यानंतर 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटांच्या अतिरिक्त छपाईवर भर देण्यात आला। ह्या नोटांची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी 3000 कोटी रुपयांपर्यंत दररोज 500 रुपये मूल्यांच्या नोटांची छपाई केली जात आहे। तर सध्या तरी चलनात 2000 रुपयांच्या 7 लाख कोटी रुपये मूल्यांच्या नोटा आहेत। गरजेपेक्षा या नोटा चलनात मुबलक प्रमाणात आहेत, त्यामुळे 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या नाहीत। आता देशातील 85% एटीएम सुरळीत असून परिस्थिती पूर्वपदावर आल्याचं आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी सांगितलं। काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान जोधपूर कोर्टात आज हजर झाला, पण नेहमीप्रमाणे नवी तारीख घेऊन कोर्टातून निघून गेला। काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। या शिक्षेविरोधात सलमान खाननं सत्र न्यायालयात अपील केलं असून आज त्यावर सुनावणी झाली। सलमान स्वतः सुनावणीला हजर होता। सत्र न्यायालयानं सलमानचा जामीन कायम ठेवत पुढील सुनावणीसाठी 17 जुलैची तारीख निश्चित केली आहे। तब्बल 19 वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात गेल्याच महिन्यात सलमानला शिक्षा सुनावण्यात आली होती। सलमान खान के अधिवक्ता के द्वारा समय 4 उन्होंने ये कहा कि अभी सुबह का टाइम है तो उसमें ज़्यादा हाईकोर्ट व्यवस्था की वजह से मैं नहीं कर पाऊंगा, इसलिए मुझे जुलाई माह की तारीख दी जाए। तथा एक अन्य अपील भी यहाँ विचाराधीन है, वो दोनों अपील उसमें भी बहस करना पड़ेगा, काफ़ी समय लगेगा, जिस पर न्यायालय ने उनकी जो निवेदन किया गया निवेदन को स्वीकार करते हुए 17 जुलाई 2018 को पुनः सुनवाई के लिए रखा गया, जिस पर अब सलमान खान की जो अपील है ये पेश होना होगा। नहीं, सलमान खान को अब उनके वो स्वयं पेश हो सकते हैं, अन्यथा उसकी तरफ से हाजिर माफी भी पेश की जा सकती है। आणि आता राज्यातल्या घडामोडी बघणार आहोत, अर्थातच फास्ट। नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून 2 विद्यार्थ्यांनी बीएससीच्या दुसऱ्या वर्षाची एक प्रश्नपत्रिका फोडल्याचं समोर आलंय। वेबसाईट हॅक करणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे। दोघे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत। त्यांनी SYBSCचा लिनियर अल्जेब्राचा पेपर फोडला। आदेश चोपडे आणि चिन्मय अट्रवालकर अशी अटकेतल्या मुलांची नावं आहेत। पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील वसतिगृह क्रमांक 8 मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। आज सकाळी 6च्या सुमारास ही घटना घडली। ऋषिकेश संजय आहेर हा नगरचा आहे विद्यार्थी आणि तो विद्यापीठात MCOMच्या द्वितीय वर्षात शिकत होता। सकाळी 5:30 वाजता त्याला चक्कर आली आणि त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातल्या चिघळी येथील गोविंद बिरादार या तरुणावर बोहल्यावरून थेट रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आहे। त्याचं झालं असं की गोविंद बिरादारचं काल लग्न होतं। लग्नासाठी वराडी जमली होती। देव कार्याच्या समारंभासाठी जेवणही बनवण्यात आलं। रात्री उपस्थित वराडी मंडळीसोबत नवरदेव गोविंद बिरादारनेही जेवण केलं। दुसऱ्या दिवशी मोठ्या थाटामाटात नवनाथ
बिरादारचं लग्नही लागलं. मात्र ह्याच समारंभात अन्नातून विषबाधा झाल्यानं जवळपास काही जणांना उलट्या, मळमळ, चक्कर येणं आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. पाहता पाहता ही संख्या 60च्या वर पोहोचली. त्यानंतर ह्या सर्व रुग्णांवर उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर काहींवर उदगीर आणि लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ह्या समारंभाचे नवरदेव गोविंद बिरादार यांच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान लग्न समारंभात बनवण्यात आलेल्या येसरवडीमधून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. एकूणच या घटनेमुळे नवरीकडील मंडळी तसंच चिघळी इथले ग्रामस्थही चांगलेच हैराण झाले होते. हाय हिल्सच्या सँडल वापरणाऱ्या महिलांनी जरा सावधान, कारण ही बातमी पाहिल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. कल्याणच्या मातोश्री मंगल कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर हाय हिल्सच्या सँडलमुळे महिला पाय घसरून पडली आणि या दुर्घटनेत महिलेजवळ असलेल्या 6 महिन्याच्या चिमुरड्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. फैमिदा हमीद शेख असं या महिलेचं नाव आहे. रविवारी फैमिदा आपल्या कुटुंबियासोबत विवाहासाठी कल्याणला आली होती आणि त्यावेळी मंगल कार्यालयातील जिन्यावरून उतरताना हाय हिल्सच्या सँडलमुळे तिचा पाय घसरला आणि 6 महिन्याचं बाळ थेट दुसऱ्या मजल्यावरून खाली पडलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. महिलांसाठी हाय हिल्स असणाऱ्या सँडल्स किंवा बूट वापरणं कितीही फॅशनेबल वाटत असलं तरीही त्याचा काळजीपूर्वक वापर करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. रायगड जिल्ह्याच्या खालापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. जांबुरुग ग्रामपंचायतीचे राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान सरपंच मंगेश पाटील यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 17 डिसेंबरला महिलेला गाडीत बसवून डोंगराळ भागात नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले आणि त्यानंतर तिचे फोटो काढून कुटुंबियांना फोटो दाखवल्यास धमकी दिल्याची बातमी आणि वारंवारिक शारीरिक अत्याचार केले या विरोधात राष्ट्रवादीच्या सरपंचाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सरपंच मंगेश पाटील फरार आहे. मालेगावमधील 3 प्लास्टिक कारखान्यांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ह्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झालाय. रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक कारखान्यात आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. तब्बल 2.5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आगीत कारखान्याच्या आवारातील प्लास्टिक जळाल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर काळ्या धुराचं साम्राज्य निर्माण झालं होतं. आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून ठाण्यातल्या मुंब्रा बायपासची वाहतूक बंद होणार आहे. दुरुस्तीच्या कामानिमित्त मुंब्रा बायपास बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीचे हे काम 2 महिने चालेल. प्रत्यक्षात दुरुस्तीचं काम हे 16 एप्रिलला सुरू होणार होतं, मात्र अधिसूचनेचं काम बाकी असल्यामुळे हे काम दरम्यानच्या काळात रेंगाळलं होतं. आता मंगळवारपासून हे दुरुस्तीचं काम सुरू होणार आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक बोलावली. बैठकीत मुंबई आणि ठाण्याचे आमदार, खासदार आणि पालघर जिल्ह्यातील पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबियांसंदर्भात तिकीट मागितलं तर शिवसेना त्याचा नक्कीच विचार करेल असं उद्धव ठाकरे यांनी कालच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आज वनगांच्या कुटुंबियांच्या तिकिटाविषयीचा निर्णय होऊ शकतो. दरम्यान काल नाशिक दौऱ्यावर उद्धव ठाकरेंनी वनगा कुटुंबियांविषयी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. त्याचप्रमाणे नाणारचा प्रकल्प विदर्भात न्यावा असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की संख्याबळ हे कागदावरती स्वच्छ दिसतंय की कोणाचे किती सदस्य आहेत आणि त्याच्यामध्ये जिथे आम्ही जिंकण्याची शक्यता आहे तिथे मी उमेदवार दिलेले आहेत. जिथे ते जिंकण्याची शक्यता असेल तिथे त्यांनी उमेदवार दिले असतील आणि मग जिंकण्यासाठी ज्या गोष्टी म्हणजे ज्यांना संपर्क करायचा आहे ती करण्याची मुभा मी माझ्या उमेदवारांना आणि तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. मग ती कोणाची मदत घ्यावी त्यांनी आणि कोणाची नाही घ्यायची हे त्यांनी ठरवायचं. साधारणतः गेले महिनाभर मध्ये त्यांनी SMS पाठवले आणि नुसतं ओके करून वेळ तर काही दिली नाही. ज्या वेळेला उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख, उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस आला तरी सुद्धा निर्णय होत नाही, त्यावेळेला त्यांच्या अस्वस्थतेचा बांध फुटला आणि ते शिवसेनेत ते शिवसेनेचे उमेदवार असतील पालघर लोकसभा मतदारसंघ. आता ही त्यांची इच्छा, त्यांना मी पूर्णपणे त्यांच्या भावी आयुष्यामध्ये ताकदीने सोबत राहण्याचं वचन दिलेलं आहे. त्याच्यामुळे तिथल्या जनतेने आणि ते जे काही ठरवतील शिवसेना त्यांच्या सोबत आहे. तर आम्ही तो विषय संपवलेला आहे, त्याच्यामुळे तो रिफायनरी आता येणार नाही. उलट
विदर्भातले त्यांचे आमदार तिथे तो प्रकल्प मागतायत. आणि मला असं वाटतं आपल्या देशात ते आशिष देशमुख माझ्याकडे जेव्हा आले होते, अभ्यास पूर्ण करून ते आले होते, आपल्या देशात जवळपास 6 ते 7 ठिकाणी अशा रिफायनरीज आहेत जिकडे समुद्र नाहीये. आणि जर विदर्भात हा प्रकल्प हवा असेल आणि होत असेल तर तो नक्की तिकडे केला पाहिजे. विदर्भ विकासाच्या नुसत्या पोकळ घोषणा करण्यापेक्षा असे काही ठोस कार्यक्रम तिकडे केले, योजना आणल्या तर विदर्भाचा विकास होईल. खिशाला परवडत नसेल तर कांदा खाऊ नका. वर्षभर कांदा खाल्ला नाही तर काही बिघडत नाही. जैन समाज तर कांदाच खात नाही, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते. आणि जे कांदा खाऊन रडतात त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, असा शहाणपणाचा अजब सल्ला दिलाय राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी. बाजारात कांद्याचे भाव जरा वाढले की कांदा खाताना डोळ्यात पाणी आलं असं पत्रकार लिहितात. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळत असेल तर मिळू द्या असं म्हणत सुभाष देशमुखांनी यावेळी पत्रकारांना सुनावलं. शेतकऱ्यांना दिवस चांगले आलेत असं लिहिलं तर भविष्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल, असा युक्तिवादही यावेळी त्यांनी केला. इंदापूरमध्ये कांदा खरेदी केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. एक वर्षभर कांदा नाही खाल्ला तर काय बघितलं, काय होईल शरीरात, काही होत म्हणजे उलट जैन समाज तर मला वाटतं कांदाच खात नाही म्हणून ते सुधारायला लागलेले आहे. आर्थिक दृष्ट्या मला सांगा, मग तुमच्या ह्याच्यात तर कांदाच खात नाही आणि म्हणून तुम्ही आर्थिक दृष्ट्या सुधारायला लागलात असं माझं मत आहे. आणि जे कांदा खाऊन रडतात ना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारायला, त्यांना सुद्धा सल्ला द्या, कांद्याचा भाव वाढवू द्या, जरा खावा, जरा चांगल्या किमती. एक तर खाऊ नका, खिशाला परवडत नसेल तर खाऊ नका, पण माझ्या या शेतकऱ्याला जर चांगला भाव मिळत असेल तर मिळू द्यावं. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून त्यांना आरक्षण देणं हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी कोट्याची मर्यादा वाढवण्यात यावी अशी मागणी मराठा सेवा संघाने केली आहे. सांगलीत मराठा सेवा संघाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात आयशर टेम्पो आणि कारला झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय. मृतांमध्ये ग्राहक संरक्षण मंचाच्या अध्यक्षांचा समावेश आहे. सांगली जत रस्त्यावर कोकळे गावाजवळ ही दुर्घटना घडली. मुंबईच्या गोरेगावमधील राजहंस प्रतिष्ठानतर्फे अविरतपणे तबला वादन या कलेची सेवा करणाऱ्या महारथींचा सन्मान करण्यात आला. यावेळी पंडित भाई गायतोंडे, पंडित सुधीर माइंडकर, पंडित बापू पटवर्धन आणि पंडित श्रीधर पाध्ये यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तर पंडित अरविंद मुळगावकर यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलाय. आयुष्यभर निरपेक्षपणे तबला या कलेचं विद्यादान केल्याबद्दल ह्या 5 जणांना गौरवण्यात आलंय. या पुरस्काराचं स्वरूप म्हणजे स्मृतिचिन्ह आणि 25,000 रुपये रोख असं आहे. दरम्यान तबला या कलेला टिकवण्यासाठी सरकारनं याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मत पंडित श्रीधर पाध्ये यांनी व्यक्त केलंय. भारतरत्न डॉक्टर सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्यावरती लिहिलेल्या द्रष्टा अभियंता विश्वेश्वरय्या या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पुण्यात पार पडला. MITचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ कराड यांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. मुकुंद धारशिवकर यांनी लिहिलेला हा ग्रंथ मनोविकास प्रकाशनच्या वतीनं प्रकाशित करण्यात आलाय. डॉक्टर दीमा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे नातू सतीश मोक्षगुंडम यांनीही हजेरी लावली. उत्तर भारतीयांना विश्वेश्वरय्या यांचं दाक्षिणात्य नाव उच्चारता येत नाही अशी खंत सतीश मोक्षगुंडम यांनी व्यक्त केली आहे. अकोल्यात संघर्षातून यशाकडे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी पार पडला. अकोल्यातील शिक्षणतज्ज्ञ आणि ज्योती विद्यालयाचे संस्थापक भाऊसाहेब जानोळकरांचं हे आत्मचरित्र आहे. या कार्यक्रमाला राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील, झी24 तासचे मुख्य संपादक विजय कुळेकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर विठ्ठल वाघ यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात मुसाफिरी करताना भाऊसाहेबांना आलेल्या अनुभवांवर या पुस्तकात भाष्य करण्यात आलंय. KL राहुलच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर पंजाबनं राजस्थानवर 6 गडी राखून विजय साकारलाय.
राजस्थाननं ठेवलेल्या 153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबकडून राहुलनं आघाडीला नाबाद 84 धावांची तडाखेबंद खेळी केली. राहुलनं 54 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं नाबाद 84 धावा केल्या, तर करुण नायरनं 31 आणि मार्क्स स्टॉइनिसनं नाबाद 23 धावा केल्या. तर राजस्थानकडून जेस बटलरनं अर्धशतक ठोकलं. पंजाबकडून मुजीब उर रहमाननं सर्वाधिक 3 गडी बाद केले. गुणतालिकेत पंजाब सध्या 3ऱ्या तर राजस्थान 8व्या स्थानी आहे. भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू के श्रीकांत आशियाई स्पर्धा आणि जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धांसाठी सुपर सिरीजमध्ये न खेळण्याची शक्यता आहे. दुखापत ही सर्वच खेळाडूंसाठी मोठी चिंतेची बाब असते. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणं ह्याला आपण प्राधान्य देणार असून त्यासाठी काही स्पर्धांमध्ये कदाचित सहभाग देखील घेणार नाही. सगळ्या स्पर्धा मी खेळू शकत नसल्याचं श्रीकांत म्हणाले. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये रौप्य पदक पटकावल्यानंतर श्रीकांतचं आगामी लक्ष्य हे आशियाई आणि जागतिक स्पर्धा असणार आहे. नेमबाज गगन नारंग आणि पूजा घाटकर यांनी चेक रिपब्लिक इथं आयोजित करण्यात आलेल्या ग्रँड प्रिक्स स्पर्धेत मिक्स संघात रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. 10 मीटर एअर रायफल प्रकारात त्यांनी हे पदक पटकावले. दोघांनी मिळून 833.2 गुणांची कमाई केली. यामध्ये पूजानं 413.5 तर गगननं 419.7 गुणांची कमाई केली आहे. गगन आणि पूजाचं सुवर्ण पदकापासून 1.3 गुणांनी हुकलंय. अखेर मँचेस्टर सिटी संघानं प्रीमियर लीगचं चषक पटकावलंय. हा चषक उंचावण्यासाठी मँचेस्टर सिटी संघाचा कर्णधार विन्सेंट कोम्पनी 3 आठवडे आतुरतेनं वाट पाहत होता. दरम्यान हुडडेसफील्ड विरुद्धचा मँचेस्टर सिटीचा सामना 0-0 ड्रॉ झाला. अखेरीस या हंगामातील अजून 2 सामने शिल्लक आहेत. एका हंगामात सर्वाधिक गुणांची कमाई, सर्वाधिक विजय आणि सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम अजूनही मँचेस्टर सिटीला मोडता आलेला नाही. नागपूरच्या मानकापूर क्रीडा संकुलात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राजवर्धन राठोड, अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटन कोच पुलेला गोपीचंद यांनी प्रमुख हजेरी लावली. पुढील 20 दिवस हा महोत्सव चालणार आहे. यात जवळपास 25,000 खेळाडू सहभागी होणार असल्याचं समजतंय. खिलाड़ी इसमें भाग लेने वाले हैं जो हमारे नागपुर के हैं और इस टैलेंट को प्रोत्साहित करने का हम प्रयास कर रहे हैं. और मुझे ये प्रेरणा तब मिली जब रणजी ट्रॉफी में हमारे खिलाड़ियों ने रणजी ट्रॉफी भारत में जीती. तब मुझे लगा कि नागपुर और विदर्भ के लड़के पूरे देश में नहीं तो दुनिया में अपना टैलेंट दिखाकर हमको सफलता हासिल कर सकते हैं. आता मनोरंजन विश्वातल्या घडामोडी बघणार आहोत. फास्ट कपूर परिवारात सध्या अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. 8 मे रोजी सोनम बॉयफ्रेंड आनंद आहुजा सोबत 7 जन्माच्या गाठी बांधणार आहे. या शाही विवाहात सहभागी होणाऱ्या पाहुणे मंडळींची यादी तयार झाली असून त्यामध्ये सोनमच्या एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरच्या नावाचाही समावेश आहे. कपूर परिवारानं रणबीर कपूरलाही लग्नाचं निमंत्रण दिलंय. साहो हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट असून बाहुबलीचा सुपरस्टार प्रभासची साहोच्या सेटवरचे फोटो लीक झाले आहेत. साहोच्या सेटवरचा लीक झालेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ह्या फोटोत प्रभास बाईकवर बसलेला दिसतोय. दुबईमध्ये एका सीनचं शूटिंग करत असताना हा फोटो लीक झालाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.